दररोज एक मुलगी आमच्या घरासमोर दिसायची. एक दिवस मी तिच्याजवळ जाऊन विचारलं, तर ती माझ्या नवऱ्याचं नाव घेऊन म्हणाली, "इथे रवी राहतो का?" एवढं बोलून ती तिथून पळून गेली. मी घरी येऊन रवीला विचारलं, "तू कोणत्या गोऱ्या मुलीला ओळखतोस?" यावर तो चिडून म्हणाला, "पागल झाली आहेस का?" पण नंतर तीच मुलगी मला रुग्णालयात दिसली. तिथेच मला खरी सच्चाई समजली. माझ्या नवऱ्याने माझ्याशी खोटं बोललं होतं. तो तर माझं नाव अंजली आहे. मी आणि रवीने 1 वर्ष डेटिंग केल्यानंतर लग्न केलं. आमच्या लग्नाला आमचे काही खास मित्र आणि पालकच उपस्थित होते. रवीलाही असंच हवं होतं. त्याला साधं आणि छोटं लग्नच करायचं होतं. आम्ही मोठ्या शहरात काम करतो. रवीचे आईवडील गावात राहतात. पण रवी फारसा गावाला जात नाही. कधीतरी भेटायचं झालं तर त्याचे आईवडीलच शहरात येऊन आम्हाला भेटतात. आम्ही इथे एक छोटंसं घर कर्जावर घेतलं आहे. लग्नामुळे मी सध्या नोकरी सोडली आहे. आमचं घर रस्त्याच्या बाजूला आहे. खिडकीतून रस्ता दिसतो. स्वयंपाकघराच्या खिडकीतूनही रस्ता स्पष्ट दिसतो. रवीचं ऑफिस सकाळी 9 वाजता सुरू होतं. सकाळी मी रवीसाठी स्वयंपाक करत होते. तेव्हा माझी नजर खिडकीतून बाहेर गेली. रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला एक तरुणी उभी होती. वय फारसं जास्त नव्हतं, 26 वर्षांची असेल. ती आमच्या घराकडे बघत राहिली. पहिल्यांदा मी दुर्लक्ष केलं, पण 3-4 दिवस ती सतत दिसली. माझ्या मनात आलं की जाऊन तिला विचारावं. कदाचित तिला दुसऱ्या घराचा गैरसमज झाला असेल. एक दिवस सकाळी रवी झोपला होता आणि ती पुन्हा तशीच उभी दिसली आमच्या घराकडे बघत. मी बाहेर गेले तेव्हा तिने मला पाहून घाबरल्यासारखं केलं. मी तिला विचारलं, "तुमचं काहीतरी चुकतंय का? तुम्ही कोणाला शोधताय?" ती घाबरून म्हणाली, "इथे रवी राहतो का?" मी म्हणाले, "हो." "पण तुम्ही त्याला कसं ओळखता?" एवढंच विचारताच ती घाबरून पळून गेली. मी मागे आवाज दिला, पण तिने ऐकलं नाही. मी घरी परतले तेव्हा रवी उठला होता. त्याने विचारलं, "कुठे गेली होतीस?" मी सांगितलं, "पण मला काही कळत नाही. एक मुलगी इथे रोज येते. तुझं नाव ओळखते. कोण आहे ती?" हे ऐकून रवी चिडला. म्हणाला, "तुला काहीही कोणी सांगेल आणि तू लगेच विश्वास ठेवशील का?" पण त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच अस्वस्थपण दिसत होतं. माझ्या मनातही शंका येऊ लागल्या. रवी घरी आला तेव्हा मी याबद्दल काहीच बोलले नाही. पण दुसऱ्या दिवशी मी उठले तर रवी आधीच उठलेला होता. मी स्वयंपाकघरात गेले आणि खिडकी उघडायचा प्रयत्न करत होते. वरची कडी मी सहसा लावत नसे, पण आज खिडकीवर वरची कडी लावलेली होती. मी ती उघडली आणि पाहिलं की रवी बाहेर त्या मुलीशी भांडत होता. तिला काहीतरी खूप बोलत होता. मुलगी रडत होती आणि रवी तिला निघून जायला सांगत होता. हे सगळं पाहून मी खिडकी बंद केली, जेणेकरून रवीला वाटू नये की मी काही पाहिलं आहे. रवी घरी आला तेव्हा मी काहीच दाखवलं नाही, पण माझ्या मनात वेगळ्याच शंका येऊ लागल्या. रवीच्या मित्रांना फोन केला, पण कुणालाही त्या मुलीबद्दल माहिती नव्हती. यामुळे माझी तब्येत बिघडायला लागली. रवी म्हणायचा, "डॉक्टरकडे जा, काळजी घे." पण आता त्याचं काहीही ऐकण्याचा मला कंटाळा आला होता. एके दिवशी माझी प्रकृती खूपच खालावली, म्हणून मी मोठ्या हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांकडून औषधं घेतल्यानंतर मी बागेत बसले होते तेव्हा ती मुलगी मला तिथं दिसली. मी तिला पाहताच थेट तिच्याकडे गेले आणि तिचा हात धरला. "तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलास. सांग, रवीशी तुझं काय नातं आहे?" ती रडायला लागली आणि म्हणाली, "रवी माझा भाऊ आहे." मला धक्का बसला. ती मुलगी म्हणजे संध्या, रवीची सख्खी बहीण होती. तिचं प्रेमविवाह झाल्यामुळे रवीच्या कुटुंबाने तिच्याशी सगळी नाती तोडली होती. मी संध्याला घरी नेलं.
रवी तिला पाहून चकित झाला. मी विचारलं, तुझ्या बहिणीला तू का नाकारतोयस? तिचा नवरा आजारी आहे, तिला पैशांची गरज आहे, रवी म्हणाला. ती आमच्या सगळ्यांना सोडून गेली. तिच्यासाठी आम्ही किती काळजी करत होतो, पण तिने ते कधीच ओळखलं नाही. पण शेवटी दोघंही रडत गळाभेट घेतात. रवीने आपल्या चुकीची कबुली दिली आणि संध्या आणि तिच्या नवऱ्याला मदत केली. आज सगळं सुरळीत झालं. ही कथा आपल्याला शिकवते की अहंकारापेक्षा क्षमतेत जास्त समाधान आहे. आयुष्य खूप छोटं आहे. माफ करणं शिकलं तर आयुष्य अधिक सुंदर होईल. तर मित्रांनो, या कथेबद्दल तुमचं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कृपया लाईक करा आणि कल्पनेतील जीवन कथा या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही तुमच्यासाठी अशाच नवनवीन कथा घेऊन येऊ. धन्यवाद.